कल्याणमध्ये बारमध्ये पैसे उडवण्यासाठी चोरी करण्यात आली आहे। पोलिसांनी बारमधूनच या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। आरोपींकडून 6,76,000चा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय। कल्याणमधल्या रामबाग परिसरामध्ये एका नामांकित हॉटेल चालकाचा गळ्यातील महागडी चेन हिसकावून 3 चोरटे फरार झाले होते। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली होती। या आधारे महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी आरोपी मुंबईतील गोवंडी परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली आणि यानंतर सापळा रचून एका बारमधून तिघांना ताब्यात घेतलंय। दिलनवाज अन्सारी, रिजवान खान आणि शाहरुख शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी 6,76,000चा मुद्देमाल जप्त केला। विशेष म्हणजे या तिघांना बारमध्ये जाऊन पैसे उडवण्याची सवय असून त्यासाठीच ते चोरी आणि लुटमार करत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। मुंबऱ्यापर्यंत सर्व सीसीटीव्हीची पाहणी केली आणि त्याच्यातून तांत्रिक तपासामधून हे आरोपी त्यांनी मुंबईचे असल्याचे निष्पन्न केले आणि त्या आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली, मान्य न्यायालयात हजर केले आणि जवळपास त्यांच्याकडनं 6,76,000 वजनाचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याची व्याप्ती थोडी मोठी होती। फार जास्त आम्हाला सीसीटीव्हीची पडताळणी करावी लागली। याच्यात मुंबईपर्यंत आम्ही माहिती घेत मुंबईपर्यंत पोहोचलो आणि तेव्हा ह्या तिघा आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे।